आज आम्ही तुम्हाला एका अशा मराठी लोकप्रिय कलाकाराबद्दल सांगणार आहोत, ज्याने आपल्या भूमिकांनी चाहत्यांच्या मनात विशेष असं स्थान निर्माण केलं. पण कमी वयातच हा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला. विशेष गोष्ट म्हणजे या कलाकाराचं, या अभिनेत्याचं सचिन पिळगावकर यांच्यासोबत खास नातं होतं. ते सचिन पिळगावकर यांचे भाऊ होते. हो, आज आम्ही तुम्हाला सचिन पिळगावकर यांचे भाऊ असलेल्या अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. सचिन पिळगावकर यांचे सख्खे आतेभाऊ हे मराठी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक होते. कवट्या महाकाळ यामागचा खरा आवाज असलेले अभिनेते बिपिन वर्ती हे सचिन पिळगावकर यांचे सख्खे आतेभाऊ. या दोघांचा बॉन्ड सख्ख्या भावंडांपेक्षाही अधिक घट्ट होता. या दोघांचा जन्म एकाच वर्षी झाला. खरा वारसदार या चित्रपटापासून बिपिन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन करायला सुरुवात केली. या सिनेमात त्यांना सचिन यांनी मदत केली होती. पण सचिनचं नाव टायटल्समध्ये टाकलं तर लोकांना त्याचीच फिल्म वाटेल या गैरसमजातून त्यांनी त्यांचा उल्लेखही सिनेमात केला नाही. त्यानंतर या दोघांमध्ये काही कारणामुळे आर्थिक वादही झाले. तरीही त्यांनी सचिन यांच्यासोबत अशी ही बनवाबनवी, भूताचा भाऊ, आत्मविश्वास, गंमत जम्मत या सिनेमात काम केलं. तर सचिन यांनी चांगू मुंगू या सिनेमाच्या पटकथेत देखील त्यांची मदत केली. पण काही ना काही कारणामुळे यांच्यातील दुरावा वाढत गेला. बिपिन यांनी त्यांच्या नात्यातील श्यामल या मुलीशी लग्न केलं. त्यांना मुलगा झाला जो दिव्यांग होता. त्यामुळे ते खचले आणि या नैराश्यातून त्यांनी प्रथमेश फिल्म्स ही त्यांनी सुरू केलेली कंपनी बंद केली. पुढे ते सिनेमात काम करायचे, पण दारूच्या खूप आहारी गेले. त्यांनी काही काळ तू तू मैं मैं या मालिकेत देखील काम केलं. पण नंतर सचिन यांच्याकडे काम मागण्याची लाज वाटल्यामुळे त्यांनी ती मालिका सोडली आणि पुन्हा ते अधिक दारू पिऊ लागले. यातूनच कमी वयात हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा उल्लेख सचिन यांनी आपलं आत्मचरित्र हाच माझा मार्ग ऐकलामध्ये केला आहे. बिपिन यांनी साकारलेल्या झपाटला सिनेमातील कुबड्या खवीस अजरामर झाला. धडाकेबाज सिनेमातील कवट्या महाकाळ या भूमिकेला त्यांनी आवाज दिला होता. तर मग बिपिन वर्ती यांना तुम्ही ओळखलं का? त्यांना तुम्ही कोणत्या चित्रपटासाठी लक्षात ठेवलं आहे हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.